नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती यांची एक अनोखी कहाणी ऐकणार आहोत। एके वेळी श्रावण सोमवारचा महिना होता। भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। माता पार्वतीने बघितले की धरतीवर कोणी शिवलिंगावर दूध अर्पण करत आहे, कोणी जल अर्पण करत आहे, तर कोणी दूर गंगाजल आणून शिवलिंगावर अर्पण करत आहेत। तेव्हा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की हे प्रभू, धरतीवर हे लोक तुम्हाला एवढं दूध जल समर्पित करत आहे, याचे यांना काय फळ मिळणार आहे? तेव्हा भगवान शंकर म्हणाले, पार्वती, श्रावण महिन्यात मला जल अर्पण करण्याचे महत्त्व आहे। श्रावण महिन्यात जो मला जल समर्पित करेल तो स्वर्ग प्राप्त करेल। ते ऐकून माता पार्वतीला राहावल्या नाही गेले। त्यांनी एक आणखी प्रश्न विचारला, तर का मग हे लाखो भाविक भक्त हे सर्व स्वर्ग प्राप्त करतील? तर त्यावर भगवान शंकर म्हणाले, हे पार्वती, शरीराने स्नान करणे हे महत्त्वाचे नाही, तर तो मनाने आणि भक्तिभावाने माझे स्नान करतो तो मला सर्वात प्रिय असतो। तेव्हा माता पार्वती बोलल्या, प्रभू, हे आपल्याला कसं माहीत पडेल? तेव्हा भगवान शंकर म्हणाले, हे तर भक्ताच्या मनाने माहीत पडणार आहे, कोण मनाने स्नान करते आणि कोण शरीराने। भगवान शंकर म्हणाले, चला पार्वती, आता आपण धरतीवर जाऊ, तिथे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटून जाईल। तेव्हा भगवान शंकरांनी एका विद्रूप कुष्ठरोग्याचं वेश धारण केलं आणि माता पार्वतीला एक सुंदर स्त्रीचे रूप धारण करायला लावले आणि दोघे एका शिवमंदिराच्या बाहेर भिक्षेकरिता बसले। आणि जे भक्त मंदिरात पूजेकरिता जायचे त्यांना माता पार्वती म्हणायच्या, मी खूप गरीब आहे, माझे पती कुष्ठरोगी आहे, मी त्यांना माझ्या खांद्यावर इथपर्यंत आणलेला आहे। ऐकलं आहे की या मंदिराची अशी मान्यता आहे, जर मी माझ्या पतीच्या हाताने एक लोटा जल शिवलिंगावर अर्पण करू ते या रोगापासून मुक्त होतील। पण आता मी खूप थकली आहे, 2 दिवस झाले आम्ही काही खाल्लेले नाही, आमची थोडी मदत करा। जे भक्त मंदिरात पूजा करायला जायचे कुष्ठरोग्याला पाहून बडबडायचे आणि दूर जायचे, तर कोणी माता पार्वतीचे सुंदर रूप बघून म्हणायचे, तुम्ही एवढे सुंदर आहात, या कुष्ठरोग्याला सोडून द्या आणि माझ्याबरोबर चला। असे करत करत संध्याकाळ झाली आणि तिथे एक गरीब मजूर आला आणि माता पार्वतीला म्हणू लागला, माता, काय झाले? तुम्ही खूप दुःखी दिसत आहात। माता पार्वतीने सर्व गोष्टी त्या मजुराला सांगितल्या। तेव्हा तो म्हणाला, माता, माझ्या आईने मला 4 पोळे दिलेले आहे, हे तुम्ही खाऊन घ्या। या कलियुगात तुम्ही एक अशी स्त्री आहात जी आपल्या पतीची सेवा करत आहात। माझा प्रणाम स्वीकार करा माते, आणि मी तुमच्या पतीला माझ्या खांद्यावर घेऊन जातो आणि भगवान शंकरांचे दर्शन घडवतो आणि त्यांच्या हातून जल अर्पण करतो। त्याने कुष्ठरोग्याच्या रूपात आलेल्या भगवान शंकरांना आपल्या खांद्यावर घेतले आणि मंदिरात जाऊन दर्शन करवले आणि त्यांच्या हाताने जल देखील चढवले। तेव्हा भगवान शंकर म्हणाले, हे बघा पार्वती, त्या लाखो करोडो भक्तांमध्ये ज्या व्यक्तीने मनाने मला स्नान घातले आहे, हा स्वर्ग प्राप्त करणार आहे। असं म्हटलं जाते, जो मन को मैला करे और तन को धोए, फूल झाडे और काटे बोए, ज्यांचं मन साफ असेल तोच देवाला प्राप्त करू शकतो। ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।